त्या झेन झीच्या आंदोलनामधले त्या मुलामुलींचे, विशेषतः मुलींचे वेगवेगळे काय चाळे म्हणा, त्याला काय काय शिवीगाळ तर जाऊ दे, की कोणी वस्त्र काढून दाखवत होते. एक मुलगी तर सगळ्यांच्या समोर आपलं असं आंतरवस्त्र वर करून स्तन काढून दाखवत होती लोकांना. म्हणजे सरकारचा निषेध करण्याकरता ती विवस्त्र पण होत होती. ते जे काय चाललं होतं, तर मग त्याच्यामुळे सगळ्या देशामध्ये आधी जे काय सहानुभूतीचं वातावरण होतं, अरे यांना मारलं रे मारलं, यांना काय अन्याय रे अन्याय. मुळामध्ये 23-24 लाखांचा मुलांचाच तो प्रश्न होता. सगळी देशभरातले 65% म्हणजे 150%तले 65% घेतले तर 60-70 कोटी लोकांचा काही तो प्रश्न नव्हताच तरुणांचा. तो होताच 25 लाख मुलांपुरता मर्यादित. त्यांची परीक्षा झाली होती, तेही ज्यांना बसायचं होतं ते बसलेच, त्यातले जे पास व्हायचे ते झालेच. शेतकरी साधारण दिवसाला जेवढ्या आत्महत्या करतात ना, 20-25 करतात रोज शेतकरी आत्महत्या, तेवढ्या एकूण झाल्या. त्यांना कॉम्पन्सेशन हवं होतं, ते तर सरकार तयार होतंच. चौकशी त्यालाही तयार होतं. खटले मागे घेणं तेही सगळ्याच आंदोलनांमध्ये होतं. तसं याच्यातही ते गृहीत धरलेलं होतं. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा हा एक मुद्दा असा होता की जो होणार नाही असं वाटत होतं आणि त्यामुळे तो झालाच पाहिजे असा आग्रह ते धरतायत, अशा तऱ्हेची भावना होती. पण तेही मुळामध्ये एक लक्षात ठेवा की हे सगळं नाटक जे होतं, नाटक त्याचा तमाशा केला. ॲक्च्युली प्लॅन नाटक होतं. लोकनाट्य आणि तमाशा याच्यामध्ये ते कुठेतरी तमाशाकडे गेलं आणि तमाशानंतर सुद्धा ते आणखीनच जरा जास्तच झालं. पण मोदींनी आता त्यांना माफ केलं. मला असं वाटतं की काल आम्ही बरेच शॉर्ट्स केले, रील्स केले, लाखोच्या संख्येने ती लोकांनी पाहिली. कारण एवढी त्यांनी जे काय केलं होतं, शिवाया दिल्या होत्या, काय नातेवाईकांवरून अवयवांवरून दिल्या होत्या, मोदींना दिल्या होत्या, शहांना दिल्या होत्या, मुख्यतः मोदींना टार्गेट केलं होतं, काय लिंगाचार वगैरे केले होते, ते सगळ्याचे व्हिडिओ हजारोच्या संख्येने अवेलेबल होते. ते सगळ्यांनीच दाखवले, आम्ही पण दाखवले, त्याच्यावर टीका केली, हे आहे का वगैरे वगैरे केलं. पण ते करत असताना ॲक्च्युली मला एक कल्पना होती. याचं कारण फिडिंग होतं तसं मला, की किंबहुना काल मी ते घाईघाईने करून घेतले. याचं कारण मला माहिती होतं की उद्यापर्यंत मोदी असं एक आणखीन शॉर्ट रील इंस्टाग्रामवर येऊन सांगणार की हे जो कोणी ज्या शिव्या घातल्या त्यांना मी माफ केलंय. हे मला सांगितलं गेलं होतं की तुला काय व्हिडिओ वगैरे करून यांच्यावर टीका वगैरे करायची असेल ना, ते आजच कर. एकदा मोदींनीच माफ केलं म्हटलं तर तुम्हाला पण मग टीका करायचा अधिकारच नाही. कारण ज्या मोदींवर टीका केली त्यांनीच माफ केलं. आता तुम्ही कसले टीका करताय, तुम्ही कशाला ते दाखवताय. त्यामुळे काल खूप व्हिडिओ केले तसे आणि ते काय जे होतं ते दाखवलं, त्याच्यावर टीका केली. पण त्यावेळेला मनोमन मला माहिती होतं की आपला हा सगळा आवेश अभिनिवेश आहे, त्याला काय अर्थ नाही. उद्या मोदी यांना माफ करण्याचा व्हिडिओ करणार आहेत आणि तो आला. त्याच्यावर ज्यांना बिहाइंड द कर्टन काय चाललंय, हे मोदी शहांचंच सगळं सूत्रधार, याचे गॉडफादर दीपकेचे, आपल्या अभिजित दीपकेचे गॉडफादर, बिहाइंड द कर्टन सूत्रधार हे मोदी शहाच आहेत. आणि एकमेव त्याचं पर्पज त्याला मोठं करणं, त्याला महत्त्व देणं, त्याला जोड देणं. सोनम वांगचुकची हे सगळं जे आहे ते तेच करतायत. लाठीमार झाल्याशिवाय एक हौतात्म्याचं वलय आलं नसतं त्याला. त्यामुळे पोलिसांच्या ॲट द कॉस्ट ऑफ पोलिसांना तर थोडं लागणार ना. आता प्रतिकार जर तुम्ही त्या पद्धतीने केला नाही, जेव्हा पोलीस ठरवतात तेव्हा एका दिवसामध्ये 100 दिवसाची शाहीनबाग खतम करतात. शेतकरी आंदोलन मागण्या मान्य करून खतम करतात. प्रत्येकाला
जो विंचवाला जो मंत्र चालतो तो सापाला चालत नाही. तसं कोणाला कोणत्या मंत्र टाकायचा, प्रत्येक विषयाचा एक वेगळा उतारा असतो. आणि हे तर यांनीच निर्माण केलेलं होतं. त्यामुळे याला कुठे उतारा घ्यायचा, याला कुठे वाढवायचं, हे सगळं त्यांच्या प्लॅनिंगनी चाललं होतं. आणि माहीत नसलेले मूर्ख लोक त्याला बळी पडत होते. एकच उद्दिष्ट होतं, राहुल गांधी मोठा होता कामा नये, राहुल गांधीच्याकडे ही जैनजी जाता कामा नये. आपल्याला आपल्याच भरण पोषण पालन पोषणातून निर्माण झालेला विरोधक हवा, आपल्या चॉईसने आपला विरोधक निवडायचा आणि तो जर नसेल तर निर्माण करायचा. त्यामुळे हे कांगारूचं पिल्लू आहे दिपके. हे आम्हाला माहिती होतं, कळत होतं, पण ते काय म्हणतात त्याला, की जोपर्यंत जी भूमिका ज्याला जी दिली आहे त्यांनी ती केली पाहिजे असं अपेक्षा पण होती. त्यामुळे मोदी माफ करणार शेवटी यांना. आणि जैन झी ती होलसेलमध्ये स्वतःच्या बाजूने वळवणार. आता पालक काय म्हणतायत बघा, की ते मोठ्या मनाचा माणूस आहे, तुम्ही काय वाटेल ते बोललात, त्यांच्याबद्दल बोललात, आईबद्दल बोललात, त्या माणसाने तुम्हाला माफ केलं. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा. हा माणूस नुसता मोठा नाही, हा महान आहे की तुमच्यासारख्यानं माफ केलं आहे ना. शेवटचे उद्गार हेच जेव्हा असतात की हे देवा, त्यांना कळत नाही की ते काय करतायत, त्यांना तू माफ कर. हे अजरामर झाले ना उद्गार. मोदींनी दिलेली माफी पण अजरामर झाली. त्यांनी आधी ज्या शिव्या दिल्या त्या लक्षात राहणार नाहीत लोकांच्या लक्षात हे राहणार आहे की त्या शिव्या दिल्या त्यांनी, वेडवाकडं वागले, अत्यंत अर्वाच्य वागले, असभ्य वागले. पण मोदींनी मोठ्या मानाने त्यांना माफ केलं. आईबाप पण सांगणार आहेत पोरांना, मोदीने वाचवलं तुम्हाला, नाही तर एकेकाला फक्त तो तिथे सामील झाला, चेहरा दिसला तर धडा शिकवून त्याचं आयुष्य बरबाद ते करू शकत होते. पण करायचं नव्हतंच ना आपल्याला कुठे करायचं होतं. आपल्याला अभिजित दिपकेला देखील आपण बकाल बोलण्याचं, टीका करण्याचं, राजीनामा मागण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्याला सांगितलेलं आहे उलट मोदी शहांनी की बाबा रे, चुकूनही तू कुठेतरी आमच्या बाजूने बोलू नको. तू आमच्या बाजूने एक शब्द जरी बोलला तरी लोकांच्या लक्षात येईल की तू आमचाच माणूस आहेस. फक्त तुला असा शॅडोमध्ये पोच केलाय. त्यामुळे राहुल आणि पार्टी, डान्स पार्टी असते किंवा राहुल अँड दी ग्रेट सर्कस, त्याच्यामधली सगळी जनावरं, विदूषक वगैरे, ते त्यांचं जे व्हायचं. आणि त्यांना बघा ना तुम्ही, किती जणांना बसल्या बसल्या एक्सपोज पण करून टाकलं. कोण त्याला विष्णूचा अवतार काय मानायला लागले आहे की नाही. स्वतःच किती हसं करून घेतलं. पण चांगलं आहे. आता जेन झी ही मोदींच्या विरुद्ध नाही, पण दिपके आणि जेनझीचं एक पॅरलल, समांतर असं मोदींना हवं तसं त्यांच्या नियंत्रणातलं असं एक आंदोलन जिवंत झालं. ते त्यांना हवं तेव्हा ते ज्वलंत केलं त्यांनी. आता त्यांना ते आंदोलन कंट्रोल्ड, म्हणजे वाफेवर चालतात गोष्टी पण त्या कंट्रोलमध्ये असतात. तसं हे कंट्रोलमधलं हे आहे. ते वाफेचा स्फोट होऊन हे नाही, अणु ऊर्जा वापरायची, पण त्याचा अणुस्फोट नाही होऊ द्यायचा. पण ती आपल्याला हवी तशी विधायक विध्वंसक पद्धतीने जेवढं हवी तेवढी वापरायची, ते केली. त्यामुळे मोदींनी माफ केलं काल, त्याच्याकरता व्हिडिओ केला विषय. आता ते तुम्ही व्हिडिओ दाखवण्यात काय अर्थ नाही. आम्ही पण आज केले होते खरं काही 2-4 शॉट, पण मोदींचा शॉट बघितल्यानंतर ते शॉटला म्हटलं काय अर्थ नाही. आता मोदींनी जाहीरपणे त्यांना माफ केलं आहे, मग आपण तो विषय काढून काय करायचं. पोलीसही आता खटले शाब्दिक काहीतरी केलं वगैरे वगैरे बरोबर त्यांना बोलवणार, त्यांना जाणीव देणार. हे उपकार केले पाहिजेत ना बाबा. असंच सोडून दिलं, काही केलंच नाही, रडतायत ना आता. त्यांना माहिती नाही आहे किंवा अंडरस्टँडिंग झालेलं आहे अभिजित दिपकेचं त्यांचं, हे सगळं मागे घ्यायचं आहे. पण पोरांना बोलवून रडवत आहेत, माफी मागतायत ती पोरं.
आमचं चुकलं बिकलं बघा ना, ज्याने जेवढे हातवाऱ्याने थैमान घातलं होतं तेच सगळे सगळ्यामध्ये पुढे आहेत, रडण्यामध्ये, भेकण्यामध्ये, भीक मागितल्यासारखे माफी मागण्यामध्ये. अभिजित केलं माहिती आहे की आपल्याला, आपण जर माफी मागायला गेलो, आपण जर पडतं घेतलं, आपण जर हे केलं की काहीतरी जरा जरी हे केलं, तर ते सोनम वांगचुक एक्सपोज झाला शेवटी, की तो तर यांचाच माणूस होता आणि त्याला सांभाळून त्यालाच उद्याचा लडाखचा मुख्यमंत्री वगैरे हे सगळं आधी पॅकेज ठरलेलं होतं. म्हणूनच तो उपोषणाला गेला. त्याचं काही देणं घेणं खरं काही नव्हतं. ते उपोषण आणि हे ते सगळं प्लॅन्ड होतं. अण्णा हजारेंनी मनोहर जोशींच्या साथीने आणि सहमतीने आणि संगनमताने काय काय केलं मला माहिती आहे. निदान तिथे त्यांनी आणि महत्त्वाचे मंत्री गेले ते त्यांच्याच काळात गेले. त्यामुळे हे साठवलं कसं असतं ते माहिती आहे. तर सांगायची गोष्ट अशी की मोदी मोठे होतेच, त्याने आता जेएनजीमध्ये पण आपण महान आहोत हे सिद्ध केलं. तुम्ही आम्ही बोंबाबोंब करून काही उपयोग नाही आहे. या पुढल्या काळामध्ये राहुल गांधींनी संसदेमध्ये काय केलं? केला आरडाओरडा. तो तर असा पण चालूच असतो. त्याच्यामुळे काय फरक पडला? विधेयक पास झालं. दुसरी पण विधेयकं जी काय पास करायची ती करायची, आणि बाकी जी आत्ता तातडीने करायची नाही आहेत असा निर्णय घेतला. याचं कारण 2/3 बहुमत जमलेलं नाही. आता त्यांना परत पुढल्या अधिवेशनापर्यंत हा जो ओघ आता तात्पुरता त्यांनी सांगितलं, थांबा वेटिंग, सगळ्यांना वेटिंग रूममध्ये बसवलं आहे. जे यायला निघाले आहेत त्यांना सांगितलेलं आहे की गाडी निघाली, येते, डब्यात बसायचं आहे तुम्हाला, पण आता आम्ही गाडी जरा सिग्नलला रोखायचे. तुम्हाला आमच्या लहानपणी तर फार असायचं की गाडी आलेली असायची, सिग्नलला दिसायची, पण स्टेशनला नाही लागायची. तसे हे जे मोठ्या प्रमाणावर पक्षांतर वगैरे सगळे सिग्नलला गाडी दिसते त्यांना, तुम्ही बसा वेटिंग रूममध्ये, ते तुम्हाला चहा पाणी वगैरे सगळं होईल. ते होणार आहेत, ट्रान्सफर होणार आहेत. महाराष्ट्रामध्ये अजूनही पक्षफुटी वगैरे दिल्लीमध्ये गल्ली सगळं होणार आहे. पण मोदींनी आता झालं ना, काल एवढं उग्र आंदोलन झालं शेतकऱ्यांचं, ते भोपाळला वगैरे, ठरल्याप्रमाणे मॅनेज झालं, ते केलं मॅनेज, झालं, संपलं ना. आज कुठे चालू आहे ते? सरकारने ठरवलं की आंदोलन किती वाढू द्यायचं, कुठपर्यंत वाढू द्यायचं आणि केव्हा ते संपवायचं. त्यांना संपवायचं आहे राहुल गांधीला, आणि राहुल गांधी बरोबर जे उभे राहतील त्या सगळ्यांना. असं आपल्याला संपून टाकू नये आणि आपली एकमेकाशी वाटाघाटी बिहाइंड द कर्टन चालू राहाव्यात, याच्याकरता शरद पवार हुशार आहेत, ते करतायत. शरद पवार देखील एक कटाचाच भाग आहे, आणि तो कट रचलेला आहे मोदी शानचा, त्याच्यातच आहेत. तर त्यांच्यावर आरोप केला जातोच ना की ते इंडिया आघाडीत राहून यांचंच काम करतात, त्यांना हवं तसं. ते खरंच आहे. तर सांगायची गोष्ट अशी की हे झेंझी प्रकरण जे आहे ते यांच्या कालानुसार चालू आहे, चालू द्या. भारतीय जनता पक्षाचे लोक रस्त्यावर येऊन थोडंसं काँग्रेसवाल्यांनी निदर्शनं केली, यांनी पण केली वगैरे, हे सगळी नुरा कुस्ती आहे. तुम्ही या सगळ्या भानगडीमध्ये कुठे मार खाऊ नका, कारण ज्यांनी मार खाल्ला त्यांना रिअली मार बसला. ज्यांचं नुकसान व्हायचं त्यांचं नुकसान होईल. त्यामुळे ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. तसं ठेविले मोदीने तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, हे ज्यांना कळलं आहे ते सुखी झालेत. आणि हे बाकीचे सगळे आज तुम्हाला असं वाटतं की आंदोलन करतायत, चळवळी करतायत, पण त्यांना संपवणार मोदी. पुढल्या निवडणुकीच्या कडे ते बघतायत, आणि हे राज्यांमध्ये आता उत्तर प्रदेश वगैरे निवडणूक आहेत त्याच्याकडे ते बघतायत. तिथे निर्विवाद बहुमत घेणार. आणि थांबा ना थोडं, आता आपल्याला या दंगली संपवल्या यांनी, विद्यार्थ्यांची चळवळ संपवली आहे, ती तेवढी धाकधुकी ठेवणार तिच्यामध्ये की ते दुसरीकडे जाऊ नयेत, म्हणजे आपल्या राहुल गांधीकडे जाऊ नये एवढी काळजी घेण्यापुरतं हा पार्टी जिवंत ठेवणार. ते तेवढी ते विरोधामध्ये त्याला सांगणार तू मुलगा काहीतरी आमच्या बाजूने वगैरे बोलू नको, आम्हाला धमक्या देत राहा, शिव्या देत राहा, ते सगळं चालू राहणार. आणि अल्टिमेटली जिंकायच्या निवडणुका कशावर आपल्याला? मोदींना, शहांना धर्मावर, धार्मिक तणावावर, धार्मिक मुद्द्यावर, ध्रुवीकरणावर. त्यामुळे आणि गैरसोयीचे मुद्दे बाजूला पडलेले या सगळ्या झेंझी आंदोलनामध्ये. राम मंदिराचा मुद्दा किती दुर्वळ झाला बघा ना.
चर्चाच नव्हती. आज आता थोडीशी चर्चा त्याच्यावर. काल राजा भैया म्हणून जो गुंड आहे त्यांनी नाटक केलं, तमाशा केला, ड्रामा केला. त्यामुळे तो निदान विषय परत एकदा जिवंत झाला. नाहीतर संपलंच होतं. कितीतरी विषय गेलेत. त्यामुळे तेही साध्य झालं. त्यामुळे जे आंदोलन मोदी शहांचंच होतं ते त्यांना हवं तसं वाढवलं, हवं तसं थोपवलं. एका रात्रीमध्ये तुमच्या सोनम वांगचुकलाही त्याच्यातून निवृत्त केलं. तो गेला परत आणि वंदे भारतची स्तुती करत गेला. कुणी विश्वास ठेवला असता की तो उपोषण करत असताना की हा वंदे भारतची स्तुती करत आणि मोदींनी कसं देशात क्रांती आणली असं सांगत हा माणूस जो उपोषणाला बसलाय. पण त्यालाही मरू दिला नव्हताच. तोही 26 दिवसानंतर त्याचे पॅरामीटर्स शांत होते. याचं कारण त्याचं जी काय काळजी घ्यायला पाहिजे उपोषण काळातली ती घेतली जात होती आणि त्याची वाच्यता सरकारही करत नव्हतं. पोलिसांना कॉम्पन्सेशन दिलं जाईल, त्यांनी सोसलं बिचाऱ्यांनी. पण ते त्यांनाही असं सोसायला आपलं नाही. तर ते एका पोलिसांनी ठरवलं ना तर हे तुम्ही जे म्हणता ना छर्रे मारले आणि बळ उठले आणि लागलं वगैरे, पोलिसांनी ठरवल्यानंतर काय करतात हे यापूर्वी पाहिलं आहे. आणि त्याचं उदाहरण पवारांनी पण घालून दिलं ना. 200 लोक एका रात्रीत एका दिवसात मारून. यापूर्वी आणि ते राम ह्याच्या वेळेला मुलायम सिंगनी पण मारले होते ना 200-500 माणसं. असं माणसं मारणं वगैरे कुठल्या सरकारला हे नाही. त्यानंतर त्याचं सरकार पण आलं होतं ना. मग असं काय माणसं मारली म्हणून कुठलं सरकार येणं थांबत नाही. त्यामुळे पण आता यावेळेला नव्हतं नाही. आपलंच आहे ना, आपलं कांगारूचं पिल्लू आहे ते अभिजित दिपके. त्यामुळे त्याला करू द्या. त्या निमित्ताने परत आणखीन एक समाजामध्ये एक वेगळा मेसेज गेला. मोदींचं मोठेपण एस्टॅब्लिश झालं, मोठ्या मनाचा माणूस म्हणून झालं. आणि यापुढे दीपकेला जे काय सांगितलं जाईल त्याप्रमाणे तो करेल. आता या सगळ्याच्यामध्ये आपण आपलं डोकं चालवून वेगळे अर्थ काढून दीपके विरुद्ध मोहीम काढण्यात आणि त्याला काहीतरी शिवीगाळ करण्यात काय अर्थ आहे का? जे करतायत आता आमचे यूट्यूबर बरेचसे भाजपची बाजू घ्यायची म्हणजे भाजप विरुद्ध मोदी शहांविरुद्ध बोलणाऱ्यांच्या विरुद्ध आपण बोललं पाहिजे असं समजतात आणि तसं करतायत आणि बोलतायत. त्यांनी पण एकदा शांत व्हायला पाहिजे माझ्या मते. मोदींनी माफ केलं, तुम्ही पण माफ करा. हां, दिल साफ करा. त्याचं कारण असं आहे की मोदी आणि शहा ठरवतील तसंच तो दीपके वागणार आहे. तुम्ही कशाला भांडण घेता? उद्धवला म्हणता बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना. मोदी शहांचाच माणूस जर त्यांना हवं तेच घडवतोय किंवा बिघडवतोय त्याला हवं तसं, तर तुम्ही उगाचच मोदी शहांचे आपण समर्थक आहोत त्यामुळे दीपकेवर टीका केली पाहिजे वगैरे वगैरे असं काही मनामध्ये आणू नका. अभिजित दीपके हा देखील आपलाच आहे, भाजपचाच आहे, मोदी शहांचाच आहे. मी समर्थक आहे ना मोदी शहांचा. मग मी दीपकेला मोदी शहांना काय जे हवं त्या प्रकारच्या ह्याच्यातच पेश केलं पाहिजे. हां, मोदी शहांना आता काय वाटतंय की तो राहुलला बाप ठरतोय असं वातावरण तयार पाहिजे. हां, मग विरोध करूया आपण. आपण जाहीरपणे आहोत ना. आपण काय तटस्थता अलिप्तता वगैरेचं दावा करतच नाही आहोत. आपण मानतोच आहोत की आम्ही मोदी शहांच्या बरोबर आहोत. आम्ही काही सदस्य नाही त्यांचे, अंधभक्त नाही, पण चाहते आहोत. त्यामुळे दीपके हा विषय माझ्या दृष्टीने मोदी शहांना कसा हवा तसा करणं हे सगळ्या यूट्यूबरने आता आपलं कर्तव्य समजलं पाहिजे. काय चिणून रक्त आटू नका. कारण दीपके जे काय करेल ना ते मोदी शहांच्याच सांगण्यावरूनच करेल, तेच करेल. आणि तो त्यांच्या सांगण्यावरून करतोय हे लक्षात घेऊन मग मोदी आणि शहांना त्याचं कसं प्रोजेक्शन हवं आहे ते विचार करा आणि ते करा. हां, मग मोदी शहांनी उद्या सांगितलं की ह्याला मोठा सक्षम असा नेता म्हणून आता उभं करायचं आपल्याला, करा तसं, त्यात काय नाही. पण तुम्ही आमचे जे प्रेक्षक आहेत, माझे जे प्रेक्षक आहेत त्यांना मी खरं सांगितलं पाहिजे ना. त्यांच्याशी कमिटमेंट आहे ना माझी. मी तुम्हाला सांगतो की माझी खात्री पटलेली आहे की अभिजित दीपके म्हणजेच मोदी शहांचं पिल्लू आहे. आणि ते कसं काय खेळवायचं, घोळवायचं, लोळवायचं, केव्हा त्याला महत्त्व द्यायचं, केव्हा त्याला हे करायचं, सांभाळून घ्यायचं, हे सगळं त्यांच्या मर्जीने चाललं आहे. त्यामुळे त्याच्याबद्दलच्या कॉमेंट्स या ॲसिडिक, तीव्र आणि जसं काही आपला वैयक्तिक शत्रू आहे असं करण्यात
मला तरी काय आता इंटरेस्ट नाही. राहुलला शह देण्यासाठी त्याचा केवढा उपयोग होतोय ते मोदी शहा ठरवतील, त्याप्रमाणे ते करतील. पण एक आहे की झेंझी चळवळ ही मोदी शहांना झेंझीशी जोडून पण गेली आणि राहुलला शह पण देऊन गेली. आता मात करायची बाकी आहे, करतील, दिसेल तुम्हाला. धन्यवाद.